आपले मुलं आपल्या जितक्या जवळ आहे, आपली पती आपली पत्नी आपल्या जितक्या जवळ आहे, आपले नातेवाईक आपल्या जितक्या जवळ आहे, त्यापेक्षा देव आपल्याला जास्त जवळ आहे. याही पुढचं सांगतो, आपण आपल्याला जितक्या जवळ आहे त्याही पेक्षा जवळ आपल्याला देव आहे. पण आपलं दुर्दैव आहे, आपण त्याला सीमित करून ठेवलं. केवळ मूर्तीमध्ये काही काही लोक देवाला पाहतात, देवाला सीमित केलं. काही काही केवळ फक्त एका क्षेत्रामध्ये देवाला पाहतात. पंढरपूरमध्येच देव आहे, श्रीधाम वृंदावनामध्येच देव आहे. अर्थात देवाचे दोन स्वरूप आहे, एक सामान्य आणि विशेष. विशेष रूपाने भगवान तर त्या स्थानामध्ये आहेच, पण सामान्य रूपाने तो नाही ऐसा उरला असे ठाव उरला असे कवन. तो नाही असं ठिकाण कुठे आहे? देव भेटावं याच्याकरता कथा ऐकूच नका. देव लांब नाहीये. कथा ऐकावी कशा करता? भागवत ऐकावं कशा करता? एक सूत्र सांगून पुढे जाईल सज्जन हो. भागवत ऐकण्याचं पुण्य निर्माण व्हावं म्हणून त्याकरता भागवत ऐका. कारण भागवत ऐकण्याकरता पुण्य लागतं आणि ते पुण्य निर्माण व्हावं म्हणून भागवत ऐका. किती दिवस ऐकायचं आहे? काय काय म्हणतील, अहो आम्ही त्या कॉलनीमध्ये तर ऐकलं मागच्या वेळेस 8 दिवसाच्या अगोदर, आता कशाला ऐकू आम्ही? सकाळी जेवण केलं, संध्याकाळी भूक नाही लागत का? ऐकावं कशा करता? किती वेळा ऐकायचं? किती दिवस ऐकायचं? एक सूत्र सांगून पुढे जाईल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणातला मी माझेपणा संपणार नाही तोपर्यंत कथा ऐकायची. आणि मग ज्याच्या अंतःकरणातला मी माझेपणा भाव संपला असेल त्याला कथा ऐकायची गरज नाही. बरं का सर, काल मला एक ग्रस्त भेटायला आला मंदिरावर. म्हटलं मला देवपूजा करावीच नाही वाटत. म्हटलं का करावी वाटत नाही? म्हटलं काय करायचं म्हणजे देवपूजा करून? आपलं मनात भाव ठेवायचा. त्याची पत्नी पण होती, त्यांना मी सांगितलं तुम्ही एक काम करा, उद्याच्या दिवशी मनाने यांना जेवण देऊन द्या. पूज्यपाद स्वानंद सुखनिवासी सद्गुरू डोंगरे महाराजांचं एक वाक्य आहे, देवपूजा कुठपर्यंत करायची? यथा देहे तथा देवे. कुठपर्यंत पूजा करायची? नाथ महाराजांनी एका ठिकाणी एका प्रमाणात गोड सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये. पूजा ध्यान जप त्यावेळेला करायची गरज नाही. कोणत्या वेळेला? पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही. जे जे दृष्टी दिसे तेचे हरी रूप, जे जे दृष्टी दिसे तेचे हरी रूप, जे जे दृष्टी दिसे तेचे हरी रूप, जे जे दृष्टी दिसे तेचे हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही. समोर जे दिसेल ते आपल्याला ज्यावेळेला परमात्मा दिसेल त्यावेळेला पूजा करायची गरज नाही. कणाकणामध्ये ज्यावेळेला भगवत प्रतीती यायला लागेल त्यावेळेला पूजा करायची आपल्याला गरज नाही. जोपर्यंत आपल्याला मी माझेपणा संपत नाही, कणाकणामध्ये भगवत प्रतीती येत नाही तोपर्यंत आपल्याला पूजा करावीच लागेल. डोंगरे महाराज म्हणायचे, जब तक पेट पूजा चालू है तब तक ईश्वर पूजा बंद नहीं होनी चाहिए. जिस दिन हमारी पेट पूजा बंद हो जाएगी उस दिन ईश्वर पूजा करने की जरूरत नहीं. कोई बोलेगा नहीं आपको भगवान की पूजा करो ऐसा.
जोपर्यंत पोटपूजा चालू आहे तोपर्यंत ईश्वर पूजा बंद व्हायला नको. भागवत ऐकायचं ते भागवत ऐकता येण्याकरता भागवत ऐकायचं. सज्जनो, जन्मांतरे भवेत पुण्यम, पुढे वर्णन येईल ते. अनंत जन्माचं पुण्य एकत्रित होतं त्यावेळेला कथा ऐकायला मिळते, तोपर्यंत नाही. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये सुरुवातीला पहिल्या श्लोकामध्ये भगवान कृष्णाला वंदन करतायत व्यास महर्षी. भागवत महात्म्य हे पद्मपुराणांतर्गत आलेलं आहे. पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या 3 स्थितीचं वर्णन केलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचं स्वरूपाचं वर्णन केलं, भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन केलं आणि देवाच्या स्वभावाचं वर्णन केलं. स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव या 3 गोष्टी सांगितल्या पहिल्या श्लोकामध्ये. सच्चिदानंद रूपाय स्वरूप सांगितलं, विश्वोत्पत्त्यादि हेतवे सामर्थ्य सांगितलं आणि तापत्रय विनाशाय भगवंताचा स्वभाव सांगितला. लक्षात ठेवा, 3 गोष्टी सांगितल्या. देवाचं स्वरूप सांगितलं, कसा आहे भगवान, सच्चित आणि आनंद. तो सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे. हे ब्रह्माचं वर्णन आहे. ब्रह्माचे 3 अंश आहे आणि मायेचे 2 अंश आहे. नाम आणि रूप मायेचा अंश आहे. सच्चित आणि आनंद हे परमात्मा ब्रह्माचा अंश आहे. भगवंताच्या स्वरूप लक्षणाचं वर्णन करत असताना सच्चित आणि आनंद निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलं. त्याचं सामर्थ्य सांगत असताना विश्वोत्पत्त्यादि हेतवे विश्वाची उत्पत्ती करणारा आहे. स्वभाव वर्णन करत असताना 3ही तापाचा नाश करणार आहे. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक 3ही तापाचा निराश करणार आहे. स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव 3 गोष्टी सांगितल्या. पहिल्याच सत्रामध्ये तुमच्या चरणावर मी एक विनंती करेल, कथा ऐकत असताना फक्त कथाच ऐका. कथा ऐकू नका, कथाच ऐका. आम्ही कथा ऐकतो पण कथाच ऐकत नाही. कथाच ऐका. संधी निर्माण करता येत नसते. आलेल्या संधीचा फायदा घेतल्याशिवाय राहू नये. संधी निर्माण नाही करता येत, फायदा घ्या. कथेमध्ये जेवढे क्षण तुमचे जातील, जेवढे तास जातील, जेवढे मिनिट जातील, तेवढं आयुष्य तुमचं वाटलं असं निश्चित समजा. नित्यकाळ गणना करी आयुष्याची, कथेचे काळीची आज्ञा नाही. हे मी नाही बोलत, जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज बोलतात. आणि तुकाराम महाराज जे बोलतात ते वेदाला बोलावं लागतं. तुकोबराय जे सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, सावता महाराज सांगतात, नामदेवराय सांगतात, संत जे सांगतात ते देवाला ऐकावं लागतं. तुकोबराय म्हणतात, काळ आपलं आयुष्य नित्य मोजतोय, पण कथेमध्ये जेवढा वेळ आपण राहू तेवढा वेळ तो काळ आपलं आयुष्य मोजत नाही. त्याला इथे परमिशनच नाही. तो मंडपाच्या बाहेरून फिरतो, विचार करतो, जो ऐकत नाही त्याच्या. हे मंडपाला या खिडक्या आहे ना, या खिडक्यांमधून पाहत होतो. हे खिडक्या पहा बरोबर.
इकडच्या लोकांना इकडच्या खिडक्यांमधून पाहतो आणि इकडच्या लोकांना इकडच्या खिडक्यांमधून पाहतो. ऐकतो कोण आहे? ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं सज्जन. ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. आपण ऐकतो का ऐकतो? एका मुला त्याच्या वडिलांनी सांगितलं, अरे बेटा जा जरा दुकानामधून ही वस्तू घेऊन ये, तोपर्यंत मी काही काम पूजा वगैरे करतो, तू ही वस्तू घेऊन ये. एखादी वस्तू सांगितली. मुलाने ऐकलं. 1 तासानंतर बाप ज्या वेळेला देवघरातून बाहेर आला, विचारलं, का रे तू ती आणलं का? तो म्हणायला लागला, नाही. ऐकलं का? ऐकलं नाही. ऐकलं होतं ना त्याने, पण ऐकलं का? ऐकणं वेगळं ना ऐकणं वेगळं. म्हणून नुसतं ऐकू नका, ऐकून ऐका. आनंद मिळेल. ऐकायचं कुणाचं? काही मार्ग दाखवतात, काही मार्ग सांगतात, काही मार्ग निर्माण करतात. थोड्याशा वेगळ्या शब्दात बोले, काही वाट दाखवतात, काही वाट सांगतात, काही वाट निर्माण करतात. किती प्रकार झाले? काही वाट दाखवतात, काही वाट सांगतात, काही वाट निर्माण करतात आणि काही वाट लावतात. काही वाट निर्माण करतात. संतांनी वाट निर्माण केली. निळोबाराय एका अभंगामध्ये बोलतात, मार्ग दाखवून गेले संत. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, त्यांचे पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता, त्यांचे पंथ चालू जाता. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता. थोडासा उलगडा करेल. वेदाने वाट निर्माण केली. ज्ञानोबराय तुकोबराय व्यास भाष्यकारा ते वाट पुसतो. वेदाने वाट निर्माण केली. व्यासादिक संतांनी ज्ञानोबरायांनी वाट दाखवली. निळोबारायादिक संतांनी वाट सांगितली. त्या मार्गाने जा. कोणत्याही मार्गाने जाऊ नये. आंधळ्याच्या मागे जर गेलं तर आपल्यालाही पडावं लागेल. म्हणून त्याच्या मागे जा की ज्याला मार्ग माहिती आहे. रामायणामध्ये वेद मार्गे मुनी गेले तेची मार्गे चालिलो, नकळेची विषयांध म्हणून उघड बोलिलो. रामायणामध्ये ज्यावेळेला भरत भगवंताला भेटण्याकरता जातात, ज्यावेळेला रामप्रभू वनवासामध्ये जातात आणि चित्रकूटमध्ये जायचं होतं, त्यावेळेला प्रयागराज मधून पुढे जात असताना तिथे मार्ग विचारला, महाराज मी कोणत्या मार्गाने जाऊ? सज्जन हो,
संत सांगतील त्या मार्गाने जा. आपल्या मनाने कधी जाऊ नका. म्हणून तर ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, मनाच्या मार्गाने जो गेला त्याला संपावं लागेल. मनो मार्ग गेला तो तेथे मुकाला, मनो मार्ग गेला तो तेथे मुकाला, मनो मार्गे गेला तो तेथेची मुकाला, मनो मार्गी गेला तो तेथेची मुकाला. हरिपाठी स्थिरावला तोटी धन्य, हरिपाठी स्थिरावला तोटी धन्य. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठी स्थिरावला तोटी धन्य, हरिपाठी स्थिरावला तोटी धन्य. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मनाच्या मार्गाने कधीच जाऊ नका. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. पुढे पुढे जाण्याचा प्रश्नच राहिला नाही, तिथेच संपला. विज्ञानवादी सहसा मनाच्या मार्गाने जाणारे आहे आणि अध्यात्मवादी ही संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाणारे आहे. मनाच्या मार्गाने कधीच जाऊ नका, कारण मन ही केव्हा धोका देईल हे सांगता येत नाही. आमचे पूज्य गुरुवारी मारुती बाबा आम्हाला शिकवत असताना सांगायचे, जोपर्यंत शरीराची 3 चिमट्या राख होत नाही तोपर्यंत माणसाने आपल्या मनावर विश्वास ठेवायचा नाही. आज वाक्य हृदयपटलावर करून ठेवा. जोपर्यंत या शरीराची 3 चिमट्या राख होत नाही तोपर्यंत माणसाने आपल्या मनावर विश्वास ठेवू नका. चांगल्या चांगल्याचा घात केला या मनाने. सामान्य माणसाचं काय लाव. असो, श्रीमद भागवताची दिव्यता पहिल्याच पद्मपुराणातील या महात्म्यामध्ये भगवान 3 तापाचा नाश करणार आहे. श्रीकृष्णाय वयम नुमः. सुरुवातीच्याच दिवशी एक सूत्र आणि एक स्पष्ट करून जाईल. भागवतामध्ये 335 अध्याय आहे. भागवताचे 12 स्कंद आहे. 12 नाम 12 स्कंद आहे. 18,000 श्लोक आहे. 12 स्कंद आहे. 335 अध्याय आहे. 18,000 श्लोक आहे. आणि या भागवतातल्या या 18,000 श्लोकामध्ये 5,76,000 अक्षर आहे. ही भागवताची दिव्यता आहे. प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे. व्यासांच्या मुखातून निघालेला, भगवान शुकदेवांच्या मुखातून निघालेला प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे. म्हणून भागवत ग्रंथ, भागवत नाही कोणताही ग्रंथ, आपण ज्या आसनावर बसतो त्या आसनापेक्षा आपला ग्रंथ उंच आसनावर पाहिजे. कोणताही ग्रंथ आहे, मग ते गीता असेल, रामायण असेल, भागवत असेल, महाभारत असेल, अजून कोणता ग्रंथ असेल, आपल्यापेक्षा आसनावर उंच पाहिजे. आपल्यापेक्षा निम्न नको, आपल्यापेक्षा खाली नको. म्हणून व्यासपीठ हे वक्त्यापेक्षा, बसण्याच्या स्थानापेक्षा ते व्यासपीठ थोडं उंच असतं. कोणताही ग्रंथ वाचत असताना पायाला हात लावला आणि लगेच ग्रंथाला हात लावला, खूप पाप लागेल, दोष लागेल. तोंडात बोट घालून ग्रंथाला हात लावू नये कधीच, कारण हे भगवान कृष्णाचं शरीर आहे. भगवान ज्यावेळेला निजधामाला गेले त्यावेळेला 3 गोष्टी भगवंतांनी केल्या. एक कथानक आहे की भगवान सरळ पंढरपूरला आले.
द्वारकेतून ज्यावेळेला निजधामाला गेले त्यावेळेला संतांची मान्यता आहे भगवान सरळ पंढरपूरला आले. एक मान्यता आहे भगवान निजधामाला गेले, आणि तिसरी गोष्ट आहे भगवंताने आपलं तेज भागवतामध्ये प्रस्थापित करून टाकलं. म्हणून हे भागवताचं स्वरूप आहे. श्रीकृष्णाय वयं नुमः. तिन्ही तापाचा विनाश करणारा जो आहे हम उन्हें नमस्कार करते हैं. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. सुरुवात करत असताना नैमिषारण्यामध्ये एक यज्ञ चालू आहे. आणि त्या यज्ञामध्ये हजारो ऋषी जमलेले आहे. एकदा अचानक तिथे सुतांचं आगमन झालं, आणि सुतांचं आगमन होता बरोबर ते हजारो ऋषी उठून उभे राहिले, सुतांना प्रणाम केला. आपला एक शिष्टाचार आहे, आपल्यापेक्षा वयाने असेल ज्ञानाने असेल मोठी व्यक्ती आल्यानंतर आपण उठून घराच्या बाहेर 5 पावलं जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आपला हा वैदिक धर्मात वैदिक स्थितीतला हा मुख्य आणि काहीतरी एक शिष्टाचार आहे. आपल्या हिंदू संस्कृतीतला मुख्य शिष्टाचार आहे. पुणे आल्यानंतर त्यांच्या सामोरी जाऊन त्यांचं स्वागत करावं, मुख्य शिष्टाचार आहे. गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. शौनक ऋषी आले. सूत एकदम तिथे सर्व शौनक ऋषी जमा झाले आणि सुतांचं आगमन होता बरोबर त्यांनी एकदम त्यांना उठून प्रणाम केला. श्रेष्ठ आणि ज्येष्ठ 2 शब्द आहे. वयाने जे मोठे असतात त्यांना ज्येष्ठ म्हणतात, आणि ज्ञानाने अनुभवाने जे मोठे असतात त्यांना श्रेष्ठ म्हणतात. ज्यांचं वय वाढलेलं आहे ते ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ नाही. वयाबरोबरच ज्यांचं ज्ञान त्याग आणि वैराग्य वाढलेलं आहे ते श्रेष्ठ आहे. सुतांना प्रणाम केला. सूत म्हणायला लागले, अहो मी तर तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्ही मला का प्रणाम करतायत? संसारामध्ये वय पाहायचं असतं आणि परमार्थामध्ये अवस्था पाहायची असते. परमार्थामध्ये ज्याची अवस्था मोठी ते मोठे, व्यवहारातली गोष्ट वेगळी आहे. परमार्थात ज्याची अवस्था मोठी ते मोठे आहे. सुरुवातीलाच एक विनम्र आणि प्रार्थना करेल तुमच्याजवळ. कथेला आल्यानंतर डायरेक्ट आसनस्थ कधीच व्हायचं नाही. कथा सुरू व्हायच्या आधी जर आपण आलात तर पहिल्यांदा ग्रंथाला प्रणाम करा, नंतर आसनस्थ व्हा. प्रणाम न करता जर आपण बसलो तर अवज्ञा केल्यासारखं होईल. अग्रपूजेचा मान अगोदर भगवंताला द्या आणि मग आसन स्वीकारा, प्रणाम करा. सुतांना प्रणाम केला आणि सुतांना त्या शौनकदिक मुनींनी एका महात्म्याला समोर केलं आणि सांगितलं, महाराज तुम्ही आता यांना काहीतरी विचारा. प्रश्न विचारत असताना अगोदर नियम कसा आहे भगवंतांनी गीतेत सांगून दिलेला आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया
उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्यांच्याजवळून आपल्याला काहीतरी जाणायचं आहे अगोदर त्यांना नमस्कार करा आणि मग प्रश्न विचारा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि मग ज्यावेळेला ते प्रसन्न होतील त्यावेळेला उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. मग ते आपल्याला सांगते. सुतांना प्रणाम केलाय. हरिकथा सांगणारे जे आहेत ना, हरिदासामुखी हरिकथा श्रवण, कुणाच्याही मुखातून कथा ऐकल्यानंतर पुण्य मिळतं. हरिकथा सुनाने वाले, हरि नाम लुटाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, हरि नाम लुटाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. बैठ रहे थे मन में, बल को बैठे थे तन में, बैठ रहे थे मन में, बल को बैठे थे तन में. आके जगाने वाले, ओ आके जगाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, हरि नाम लुटाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड. सुतांना प्रणाम केला आणि प्रश्न विचारला. महाराज, अज्ञानध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सुताख्यायी कथा सार मम कर्ण रसायनम. महाराज, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे, नाश करण्याकरता तुम्ही करोडो सूर्या समान या ठिकाणी अवतीर्ण झालेला आहात. आमच्या कानाला जे रसायन ठरेल, अमृतासारखं वाटेल अशी कथा तुम्ही आम्हाला सांगा. कथा कुणाच्याही मुखातून ऐका, पुण्य मिळतं. पण एक सूत्र प्रकट करून सांगेल. तुकोबराय म्हणतात, हरिदासामुखी हरिकथा श्रवण, तेने पुण्य पुण्य विशेषता. पुण्य मिळतं, पण विशेष पुण्य जर मिळवायचं असेल तर हरिदासाच्या मुखातून कथा आहे. हरिदासामुखी हरिकथा श्रवण, तेने पुण्य पुण्य विशेषता. हरिदास शब्दाचा अर्थ काय? हरिस्य दासा इति हरिदासः. जो केवळ हरीचाच दास आहे तो हरिदास. किंवा दुसरा एक अर्थ सांगेल, हरी ज्याचा दास आहे तो हरिदास. तेने पुण्य पुण्य विशेषता. महाराज, आमच्या कानाला अमृतासारखं वाटेल अशी कथा सांगा. सार गर्भित कथा आम्हाला ऐकायची इच्छा आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य त्याच्याने प्राप्त होणारा विवेक, त्या विवेकाची वृत्ती कशाने होते? वैष्णव लोक माया मोहाचा निराश कसा करतात ते मला कृपा करून सांगा. या कलियुगामध्ये जीव आसुरी स्वभावाचा बनलेला आहे. यगो रे कलो प्रायो जीवश्चा सुरतांगत, क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. जीव आसुरी स्वभावाचा बनलेला आहे.
अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशामध्ये जीव अडकलेला आहे. जीवश्च सुरतांगतः, या जीवाचा उद्धार कशाने होईल हे कृपा करून सांगा. भगवत प्राप्तीचं श्रेष्ठ साधन तुम्ही आम्हाला सांगा. महाराज, कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वदाधुना, असं शाश्वत साधन तुम्ही आम्हाला सांगा ज्याच्याने आमचं कल्याण होईल. सूत म्हणायला लागले, कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. जीव हा काळाच्या जबड्यामध्ये पडतोय. यातून सुटण्याकरता एकच उपाय या कलियुगामध्ये आहे, तो म्हणजे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाष्यतम. श्रीमद भागवत शास्त्र, दुसरं कोणतंच शास्त्र नाही. पण हे ऐकण्याकरता पुण्य पाहिजे. एक गोष्ट स्पष्ट करून जाईल, सर्वांच्या नशिबाला हे पुण्य नसतं. बँकेमध्ये किती पैसा आहे तो महत्वाचा नाही बरं का भैया साहेब. हे तुमची खरी डिपॉझिट आहे, हे खरी फिक्स डिपॉझिट आहे. श्रीमंत माणसाजवळ 3 दोष असतात. मी नंतर सांगणार होतो पण आजच स्पष्ट करून देतो. श्रीमंत माणसाकडे 3 दोष असतात. क्वचित धन असतं, धनाचा अभिमान असतो आणि धनाची तृष्णा असते. पण जे धन भगवंता करता खर्च होत आहे त्याच्यामध्ये हा एकही दोष राहत नाही. नाही तर काही काहींचा पैसा राजकारणात जातोय. पैसा नाही आहे का त्यांच्याजवळ, तो जातो कुठे? ज्ञानोबऱ्यांची गोवी सांगेल, जेथ जेथ संपत्ती आणि दया वस्ती आलिया एके ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. सज्जन हो, जिथे पैसा आहे आणि पैसा असून त्याच्या पाठीमागे दया आहे, भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे. ते गावाचं नाव नाही सांगणार. 3 वेळेला एक मनुष्य पडला. प्रत्येक निवडणूक मध्ये 20-20, 15-15 लाख रुपये खर्च केले आणि सप्ताहाच्या वर्गणीला 1 रुपया दिला नाही. मी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगणार. एका निवडणुकीला 20 लाख खर्च केले, एकाला 15 लाख खर्च केले, एका निवडणुकीला 12-13 लाख खर्च केले. 3 वेळेला पडला. 4थ्या वेळेला निवडून आला. पण किती लाख गेले? 15, 12, 10 किती झाले? 15, 25 आणि 12. आणि सप्ताहाला गावचा तर सप्त्याला 1 रुपया वर्गणी दिले नाही. स्पष्ट करेल तुम्हाला सांगेन, परमार्थामध्ये पैसा खर्च होण्याकरता त्या व्यक्तीचं जसं पुण्य लागतं त्याच बरोबर त्या पैशाचंही पुण्य लागतं. एकाला कोणीतरी 100 रुपये दिले. 100 रुपये 50-50च्या 2 नोटा त्याच्याजवळ आल्या. त्याने काय केलं, 1 50ची नोट भगवंताच्या मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकली आणि 1 50च्या नोटचा आकडा लावला. भाग्यवान 50 कोणते? म्हणून स्तुती नाही, व्यासपीठावरून संतांची स्तुती करावी, देवाची स्तुती करावी. पण तुम्ही 5 वर्षापासून या कथेचं नियोजन करता आहेत, तुम्ही स्तुतीला पात्र आहात. नाहीतर बहुतेक हा अपवाद आहे. आणि पुन्हा सांगू तुम्हाला, काही काही माणसं नाव लौकिक मिळवण्याकरता कथा कीर्तन करतात. तो हेतू जीवनात नसावा. धन, धनाचा अभिमान आणि धनाची तृष्णा हे 3 दोष आहे.
गरिबाजवळ यातला एक दोष असतो, तो म्हणजे धनाची तृष्णा. आणि ही तृष्णा ज्यावेळेला संपते त्यावेळेला भगवत प्राप्तीला विलंब नाही सज्जन. म्हणून द्रव्याचे 3 प्रकार आहे, शुक्ल द्रव्य, कृष्ण द्रव्य आणि मिश्र द्रव्य. पुढे करेल विश्लेषण 7 दिवसात कधीतरी वेळ मिळाला तर. सत्कर्म माणसाचं 8 जागेवर रक्षण करतं. ज्यांच्या निमित्त ही कथा होते आहे त्यांचं पुण्य समजा की तुम्हाला ही बुद्धी त्यांनी दिली. आई वडिलांच्या पुण्याशिवाय नाही होत सज्जन हो. नाही. द्रव्य प्राप्ती करता 5 लोकांचं पुण्य लागतं. पुढे सांगेल अजून, आता नाही, फक्त स्पष्ट करून देतोय थोडे मुद्दे. दान से धन शुद्ध होता है, स्नान से तन शुद्ध होता है और नाम से, भगवान नाम से मन शुद्ध होता है. जिसको अपना धन शुद्ध करना है वो एक ही काम करो, उसको दान में लगाओ. आपल्या कमाईतला 10वा हिस्सा दान धर्माकरता बाजूला काढला पाहिजे. 100 रुपये रोज जर कमवत असाल तर त्या 100 रुपयातला 10वा हिस्सा म्हणजे 10 रुपये रोज बाजूला काढले पाहिजे. 10वा हिस्सा बाजूला काढावा. दान से धन शुद्ध होता है, स्नान से तन शुद्ध होता है और नामस्मरण से, भगवान के नामस्मरण से मन शुद्ध होता है. भगवान नामाशिवाय, कथेशिवाय मनाला शुद्धीच नाही. ए तस्माद परम किंचित मन शुद्धे न विद्यते. मन को अगर शुद्ध करना हो तो केवल भगवान की कथा सुनो, भगवान का नामस्मरण करो. कथा ऐकण्याकरता, कथेचं अनुष्ठान करण्याकरता एक वळ तुकोबरायांचं प्रमाण आहे, दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. जेवढ्या लोकांच्या कानावर ही कथा जात असेल त्याचं जेवढं श्रेय उत्पन्न होत असेल त्याच्या पाठीमागे तुमचं पुण्य आहे. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनंत जन्माचं पुण्य ज्यावेळेला एकत्रित होतं त्यावेळेला कथा ऐकायला मिळते, तोपर्यंत नाही मिळत. हा प्रौढीवाद नाही, तुमच्या मनाला लुभवण्याकरता देखील नाही. भागवतातलं वाक्य आहे, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. एक तुमच्या समोर नम्र निवेदन करून जाईल, कथा ऐकण्याची इच्छा निर्माण होण्याकरताही पुण्य लागतं. तुम्ही घरून ज्यावेळेला निघालात कथा ऐकण्याकरता यायला आणि घरून इथपर्यंत येत असताना जेवढे पावलं तुमचे पडले मंडपापर्यंत, पण हेतू फक्त कथा ऐकणं हा जर असेल तर घरून निघून जेवढे पावलं तुमच्या मंडपापर्यंत येईपर्यंत पडले ना तेवढे यज्ञ तुमचे कन्फर्म झाले. कथा ऐकणं हा हेतू पवित्र अंतःकरणात पाहिजे. तर संतांच्या दर्शनाला, भगवंताच्या दर्शनाला जात असताना जेवढं पावलं आपले पडतात तेवढे यज्ञ आपले होतात. हेतू पाहिजे. सज्जन हो, फल जो मिलता है वो साधन से नहीं मिलता, वो साधन करते समय अपने मन का हेतु क्या है उस हेतु से फल मिलता है. नामस्मरण किती घंटे केलं याला महत्व नाही, कसं केलं याला महत्व आहे. हेतूला महत्व आहे. नामस्मरण किती तास केलं याला महत्व नाही. चोर देखील ज्यावेळेला चोरी करायला जातो त्यावेळेला देवाचं नामस्मरण करून चोरीला प्रारंभ करतो. तो म्हणाल तुम्हाला काय माहिती, मी अनुभव नाही घेतलेला. चोर ज्यावेळेला चोरी करायला जातो त्यावेळेला नामस्मरण करून चोरीला प्रारंभ करतो, पण हेतू नाही म्हणून फल नाही.
हेतू बरोबर नाही, फल नाही. स्वयंपाक करताना ज्या मातेच्या अंतःकरणातला हेतू शुद्ध असेल तो स्वयंपाकाला रुची अधिक येईल. पण हेतू जर असा असेल की एवढं केल्यानंतर हे पुरेल की नाही, यांनी कमी खायला पाहिजे, रस नाही येणार, त्या चव नाही येणार. सांगेल मला वेळ मिळेल तर अजून की भोजन करणाऱ्याच्या मनात काय भाव पाहिजे आणि भोजन खाऊ घालणाऱ्याच्या मनात काय भाव पाहिजे. महाभारतामध्ये हे सूत्र आलेले आहे सध्या. आज पहिला दिवस आहे, मंडप जर भरला तर अजून आनंद येईल कथेला. भरेल अशी अपेक्षा आहे मला. त्या मानानं भरपूर लोक आहेत, नाही तर बरं का काही काही ठिकाणी हे मंडपाचे खांब असताना त्यापेक्षा मंडपाचे खांब जास्त असतात, लोक कमी असतात. हेतू काय? कथा श्रवण करत असताना अंतःकरणातला हेतू महत्वाचा आहे सज्जना. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनंत जन्माचं पुण्य ज्यावेळेला एकत्रित होतं त्यावेळेला कथा ऐकायला मिळते, तोपर्यंत नाही. तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनंत पुण्य ज्यावेळेला एकत्रित होतं त्यावेळेला संतांची भेट होते. भाग्योदयन बहुजन्म समार्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै. भाग्याचा उदय झाल्याशिवाय सत्संग मिळत नाही. संतांचं सानिध्य त्याच वेळेला मिळेल की ज्यावेळेला आपल्या भाग्याचा उदय होईल त्यावेळेला. जोपर्यंत भाग्याचा उदय झाला नाही तोपर्यंत संतांची संगतही मिळणार. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, उदय 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 भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, उदय भाग्याचा उदय, भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय. ते जोडी संत पाया, ते जोडी संत पाया, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, उदय भाग्याचा उदय. ते जोडी संत पाया, ते जोडी संत पाया, भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय, उदय भाग्याचा उदय. भाग्याशिवाय संत मिळत नाही. व्यवहाराच्या अंगाने सांगतो, भाग्याशिवाय चांगली पत्नी मिळत नाही, भाग्याशिवाय चांगले पती मिळत नाही. अजून एक वाक्य सांगेल गुरुकृपेने, भाग्याशिवाय चांगला शेजारी मिळत नाही. घराचा शेजारी वेगळा, तोही भाग्याशिवाय चांगला मिळत नाही. याच्या पुढचं सांगू, कथा ऐकायला बसत असताना चांगला ऐकणारा देखील शेजारी भाग्याशिवाय मिळत नाही. नाही तर हा कथा ऐकून त्याच्या अंगावर झोपून पडतो. भाग्य लागतं त्यालाही चांगलं मिळायला. भाग्योदयन बहुजन्म समार्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै. भाग्य असेल तर सत्संगती होईल, भाग्य असेल तर कथा ऐकायला मिळेल, नाही. काही काही कथेत आल्यानंतरही कथा ऐकायला बसला, ठरवलं की मला आता कथा ऐकायची आहे, पण कथा ऐकायला बसल्यानंतर लगेच मोबाईलची रिंग वाजली. का काय झालं, तुम्ही लवकर घरी येऊन जा. गेलं भाग्य उलटलं. एखाद्या वेळेला आई आपल्या ज्या मुलाला जन्म दिलाय ना, तो जर एक 5-10 मिनिटं रडला तर एखाद्या वेळेला त्याच्याकडेही दुर्लक्ष करते काही काम करत असताना.
पण हे लेकरू असं आहे की याच्याकडे दुर्लक्षच होत नाही. ते रडलं की उचलावंच लागतं. आयुष्य चाललं याच्याशी खेळताना लोकांचं. किती अपव्यय होतोय आपला, किती अपव्यय होतोय. आपापसातले संवाद संपले. एका घरामध्ये 4-5 लोक असतात, प्रत्येकाजवळ मोबाईलने खेळतच राहतात ते. एका महात्म्याचं एक वाक्य सांगतो तुमच्या चरणाजवळ. पूज्य श्री मोरारी बापूंचं एक वाक्य आहे की जेवढे मोबाईलवर आपले बोट फिरवतात तेवढे जर तुळशीच्या माळेवर बोट फिरवले तर भगवान मागे पुढे आल्याशिवाय राहणार नाही. कुठं फिरत नाही. भाग्य लागतं. भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावय. कथा ऐकण्याकरता भाग्य लागेल सज्जन. कथेला बसण्याकरता भाग्य पाहिजे. कथेचं श्रवण होण्याकरता भाग्य पाहिजे. आणि श्रवण झाल्यानंतर त्याला अंतःकरणामध्ये उतरवण्याकरता भाग्य पाहिजे. आणि ते उतरवल्यानंतर तसं आचरण होण्याकरता भाग्य पाहिजे. राजा परीक्षितीला भगवान सुखदेव ज्यावेळेला कथा सांगतायत, हजारो देव लोक हातामध्ये अमृताचा कलश घेऊन शुकदेवांजवळ आले. म्हणायला लागले, महाराज आम्हालाही कथा सांगा. शुकदेवांनी त्यांना कथा दिली नाही. का दिली नाही? कथा श्रवण करायला आल्यानंतर काही गोष्टीला टाकून या आणि काही गोष्टी घेऊन जा. कथा केवळ घेण्याकरताच असते असं नाही सज्जनो. कथा ही काही टाकण्याकरता देखील असते. इथे आल्यानंतर काही टाकून या. पहिली गोष्ट टाकून या, कथेला येता बरोबर अहंकार टाकून या. अहंकार टाकून या. कथेला आल्यानंतर काही घेऊन या. अंतःकरणामध्ये श्रद्धा घेऊन या. अंतःकरणामध्ये विश्वास घेऊन या. अहंकार टाकून या. त्या अहंकारामध्ये धन अहंकार टाकला पाहिजे. पद अहंकार तो टाकला पाहिजे. सत्ता अहंकार टाकला पाहिजे. बल अहंकार टाकला पाहिजे. श्रवण करत असताना कसं श्रवण करा? लोकचिंता. काही मुद्दे सांगेल, लक्षात ठेवा मायबाप हो. लोकचिंता टाकून कथा आहे का? लोक काय म्हणतील हा विचार जर केला तर कथा मिळणार नाही. लोकचिंता टाकून कथा आहे का? द्रव्य चिंता टाकून कथा आहे का? लोकचिंता, धनचिंता, गृहचिंता, पुत्रचिंता हे टाकून कथा आहे का? याच्या पुढचा मुद्दा स्वचिंता, ते टाकून कथा आहे का? देव लोक कथेला आले परंतु अहंकार घेऊन आले. आम्ही देव आहोत, श्रीमंत आहोत, आम्ही ऐश्वर्य संपन्न आहोत, आम्ही पदावर आहोत. पदावर आहे. कथा श्रवण करायला आले, श्रद्धा पाहिजे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना. अजून सांगू तुम्हाला, कथा श्रवण करत असताना विश्वास आणि श्रद्धा एका पंक्तीला बसवले पाहिजे. विश्वास म्हणजे भगवान शिव आहे आणि श्रद्धा पार्वती माता आहे. गोस्वामी तुलसी बाबांच्या वचनानुसार श्रद्धा विश्वास रूपिणो. विश्वास भगवान शिव आहे, श्रद्धा माता पार्वती आहे. वास्तविक एकार्थी शब्द आहे, एकार्थवाचक शब्द आहे, पण तरी ज्या अर्थी दोन शब्द वापरले आहेत तुलसी बाबांनी त्या अर्थी त्यातला भेद आपल्याला करावा लागेल. अगोदर विश्वास आहे का अगोदर श्रद्धा आहे? श्रद्धा त्यावरच ठेवली जाते की ज्याच्यावर विश्वास असतो.
ज्याच्यावर विश्वास नसतो तिथे श्रद्धा ठेवली जात नाही. कथा ऐकत असताना काय करा, विश्वासो गुरु वाक्येशो. आपण कथा ऐकताना पहिल्यांदा विश्वास धारण करा. कथेच्या मंडपात आल्यानंतर स्वस्मिन दीनत्व भावना. मी असं ऐकलेलं आहे, पाहिलं नाही, आमचं ते भाग्य कमी पडलं. पण वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी परमपूज्य सद्गुरू डोंगरे महाराज कथेच्या मंडपात यायचे असे विनम्र होणे, वाकून. वारकरी संप्रदायाची एक दिव्यता आहे की वारकरी संप्रदाय वाकवणं शिकवतो. वाकवणं जीवनामध्ये जो नम्र झाला भगवान त्याच्या अंतःकरणामध्ये निवास करतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता हा एक अलंकार आहे आणि तो नम्रता रूपी अलंकार फक्त संतांच्याच गळ्यामध्ये असतो. नम्रता हा एक अलंकार आहे. वाकलं पाहिजे. स्वस्मिन दीनत्व भावना. मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चला मती. देव लोक आले कथा ऐकण्याकरता, पण शुकदेवांनी त्यांना कथा दिली नाही का? त्यांच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे. म्हणून सांगितलं तुम्हाला मी कथा देणार नाही. कथा कोणाला सांगायची आणि कोणाला सांगायची नाही याचं वर्णन आलेलं आहे. अभक्तावस्तांष्ट विज्ञान ददोस कथामृतम. जो अभक्त आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये निष्ठा नाही, त्याला कथा सांगू नका. टाइमपास म्हणून कथा कधीच ऐकू नका. कथा हे उद्धाराचं साधन म्हणून ऐका, टाइमपास म्हणून ऐकू नका. नाही तर मग आता आम्ही प्रारंभ केलाय तर आम्हाला करावंच लागणार आहे. नाही, कथा उद्धाराचं साधन म्हणून ऐका, टाइमपास म्हणून नाही. तुका म्हणे कथा देवाचे ते ध्यान समाधी लागून उभात येते. जिथे कथा आहे तिथे भगवान समाधी लावतात सज्जन हो. म्हणून पहिल्याच दिवशी एक स्पष्ट करून जाईल की या धर्म मंडपामध्ये कितीही व्यसनी मनुष्य असला 8 दिवस पर्यंत या धर्म मंडपामध्ये कधीच तंबाखू आणि सिगारेट विडी ओढू नका. एखाद्याला असलं व्यसन तर मंडपाच्या बाहेर जाऊन काय करायचं ते करा. तसं तर करायचंच नाही. ज्याचं एखाद्याकडून राहावलंच जात नाही. एकाल मी म्हटलं अरे बिडी सोडून देतो म्हणायला लागला, बाबा बायको सुटीत पण बिडी नाही सोडणार. म्हटलं तुझ्या बायकोच्या समोर बोलू नको. बायको सुटील पण बिडी सुटणार नाही. काही काहीला समय म्हणजे स्थान मिळत नाही बरोबर म्हणून संडास मध्ये जाऊन बिड्या पेतात. आता तिथे काय ते आहे का? आता सांगा बरं. अहंकार बाजूला सारून कथा ऐका. देव लोक कथा ऐकण्याकरता आले. 5 गोष्टी आपल्या भक्तीमध्ये बाधा करतात सज्जनो. जाती विद्या महत्वंच रूप यौवनमेवच यत्नेन परिवर्जयेत पंचैते भक्तिकंटकाः. खूप गोड श्लोक आलेला आहे पुराणामध्ये. 5 गोष्टी आपल्या भक्तीचा नाश करतात सज्जनो. अभिमान. 5 अंगाने निर्माण झालेला अभिमान आपल्या भक्तीला संपवून टाकतो. जाती विद्या महत्वंच. आपण कोणत्या कुलामध्ये जन्माला आलेलो आहे, कोणत्या कोणत्या जातीमध्ये जन्माला आलेलो आहे, हा अभिमान जर परमार्थ करताना आला तर तो अभिमान आपल्या परमार्थाचा नाश करतो. ज्ञान जर असलं, ज्ञानाचा अभिमान जर आला तर भक्तीचा नाश होतो. मोठेपणाचा अभिमान आला तर भक्तीचा नाश होतो. रूपाचा अभिमान, तारुण्याचा अभिमान, या 5 गोष्टी आपल्या भक्तीला संपवून टाकतात. तारुण्याचा अभिमान नसावा, रूपाचा अभिमान. देव लोकांना कथा मिळाली नाही. देव लोक विनम्र झाले. आम्हाला कथा द्या म्हणले, तुम्हाला मिळणार नाही. आम्ही अमृत आणलंय, राजा परीक्षितीला अमृत द्या.
त्याला अमर व्हायचं आहे ना, राजा परीक्षितीला अमृत द्या, आम्हाला कथामृत द्या. भगवान शुभदेव म्हणायला लागले, तुम्हाला देणार नाही. अभक्तां संश विज्ञान ददौस कथामृतम. जो अभक्त आहे त्याला कथा सांगायची नाही. ज्याची परमात्म्यावर निष्ठा नाही, संतांवर निष्ठा नाही, अशा व्यक्तीला कथा सांगायची नाही. तुम्हाला देणार नाही. इदंते ना तपस्काय, गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवान बोलतात, इदंते ना तपस्काय न अभक्ताय कदाचन न चाशु श्रुषेवे वाच्यम न च माम योग्य सूयते. जो अतपस्वी आहे त्याला कथा सांगू नका. थोडसही तप नाही जीवनामध्ये. पूजा करायला बसला, पूजा करता करता अजून देवाला गंध लावतोय. एका देवाला गंध लावला, तितक्यात बायकोने कप कशी भरून चहा आणून दिली. तो गंध लावतोय देवाला आणि इकडे चहा पाहिली. त्याने विचार केला, गंध केव्हाही लावता येईल, चहा थंडी होऊन जाईल, पहिले चहा पिऊन घेतला. थोडंही तप नाही जेवण. तपे विन दैवत दिल्ल्या विन प्राप्त गुजय विनयित कोण सांगे. अमृत आणलेलं आहे परीक्षिती करता नाही. स्वर्गातलं अमृत हे दीर्घजीवी बनवेल, पण कथामृत ही माणसाला दिव्यजीवी बनवणारी आहे. नाही क्व सुधा क्व कथा लोके को काचा हा मणिर्मा. कुठे अमृत आणि कुठे आमची कथा. क्व सुधा क्व कथा लोके. अरे तुमचं अमृत म्हणजे काचेच्या खड्यासारखं आहे आणि आमची कथा अमृतासारखी आहे. ब्रह्मरातो विचारे वदेदा तदा देवान जहास. तुम्हाला मिळणार नाही. देव लोकांना कथा दिली नाही. देव लोक ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज आम्हाला कथा मिळाली नाही. ब्रह्मदेव म्हणायला लागले, अरे अरे हीच कथा पूर्वी एकदा नारदाला मी सांगितली होती. पण नारदाने सप्ताहाचा विधी सनकादिकांकडून श्रवण केला. हरिद्वार क्षेत्रामध्ये एक वेळेला सनक सनंदन सनात आणि सनत कुमार हे बद्रिकाश्रमामध्ये एकत्र झालेले होते. नारद महर्षी तिथे गेले, त्यांचं दर्शन केलं. नारदांना पाहिलं. नारदांचा चेहरा उदास होता. सनकादिकांनी विचारलं, महाराज अहो तुम्ही उदास का आहात? कथम ब्रह्मन दिनमुख कुतश्चिंता तुरो भवान. अचिंताक्रांत का आहात तुम्ही? बघा कथेची संगती कशी आली, जरा लक्ष द्या. बद्रिकाश्रमामध्ये सनकादिक बसलेले आहे. नारद तिथे गेले. नारदाला पाहिलं, नारद उदास दिसले. सनकादिकांनी विचारलं, महाराज कथम ब्रह्मन दिनमुख कुतश्चिंता तुरो भवान. तुम्ही चिंतातूर का आहात हो? त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चा गमनम तव. अहो एवढ्या घाईघाईने कुठून आलात आणि कुठे जातात तुम्ही? इदानीम शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जना. एखाद्या माणसाचं धन हरावं, द्रव्य हरावं आणि तो जसा चिंतातूर व्हावा, तसं तुम्ही चिंतातूर दिसताय. असं काय झालंय तुमचं? तवेद मुक्त संघस्य नोचित वद कारणम. आसक्तीरहित पुरुषाला असं उदास असणं योग्य नाही. महाराज तुम्ही उदास का? हा चेहरा आहे ना पूर्ण शरीराचा कॅमेरा आहे. आपल्या आतमध्ये काय चाललंय हे चेहऱ्यावर प्रगट होतं लगेच. म्हणून वक्त्याला घड्याळ जास्त पाहायची गरज पडत नाही. श्रोत्यांचे चेहरे म्हणजे वक्त्याचं घड्याळ असतं. चेहरे पडले की समजून जावं आपली वेळ होत आलेली आहे. इदानीम शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जना. महाराज तुमचा चेहरा उदास का आहे? एखाद्या माणसाचं द्रव्य हरण व्हावं त्याप्रमाणे तुम्ही उदास झालेले दिसताय. नोचित वद कारणम. नारद महर्षी सांगायला लागले, महाराज अहम तु पृथ्वी व्यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति. पुष्करंज प्रयागंच काशीम गोदावरीम तथा. महाराज मी प्रयागला गेलो, काशीला गेलो, गोदावरीला गेलो, परंतु माझ्या मनाला समाधान वाटेल असं मला कुठेच मिळालं नाही. हरिक्षेत्रम, हरिद्वारला गेलो, कुरुक्षेत्राला गेलो, रामेश्वरला गेलो, सर्व तीर्थ मी फिरलो, पण मला प्रसन्नता मिळाली नाही. नापश्यम कुत्रचित शर्म मन संतोषकारक. माझ्या मनाला संतोष मिळेल असं मला मिळालं नाही महाराज. कारण काय?
कलीना धर्म मित्रेन धरेयम बाधिताधुना. या कलीने या सर्व साधन बाधित होऊन गेले कलियुगातले. वैकुंठाशी प्रातस्मरणीय पूज्यपाद मामासाहेब दांडेकर म्हणायचे, माणसाने तीर्थावर गेलं तर तीर्थासारखं होऊन आलं पाहिजे, नाहीतर जाण्यात अर्थ नाही. तीर्थावर जावं कशा करता? मन संकल्पाची पापे जन न जाती तीर्थाची ये बापे. तीर्थावर जावं कशा करता? तीर्थाचे काही विधी आहे. तीर्थावर गेल्यानंतर कमीत कमी 9 रात्रपर्यंत मुक्काम केला पाहिजे. आईच्या उदरामध्ये जसं आपण 9 महिनेपर्यंत राहतो तसं तीर्थावर 9 रात्र तरी राहिलं पाहिजे. गंगेच्या किनाऱ्यावर 3 दिवस राहिल्यानंतर स्नान केलं, 3 दिवस राहिलं तर पुण्य मिळतं. यमुनेच्या किनाऱ्यावर 1 दिवस राहिलं तर पुण्य मिळतं. कमीत कमी मुक्कामी 1 दिवस. माता नर्मदेचा किनारा असा आहे, तुम्ही मुक्कामी राहू नका, नुसतं माता नर्मदेला दुरून पहा तरी पुण्य प्राप्ती आहे. तीर्थावर जावं ते तीर्थासारखं होण्याकरता. महाराज, मी सर्वीकडे फिरलो, मला समाधान मिळालं नाही. का मिळालं नाही? नारद सांगताय, सत्यम नास्ती. महाराज, मला सत्य कुठेही मिळालं नाही, पाहायला मिळत नाही. आणि एखादा जर सत्य बोलतो ना, त्याला असं वाटतं की हरिश्चंद्राच्या नंतर आपलाच नंबर आहे. एकदा सत्य बोलतो तर त्याला वाटतं आपलाच नंबर आहे. 8 ठिकाणी जर एकदा खोटं बोललो तर पाप लागत नाही. अष्टमस्कंदामध्ये आलेली कथा आता नाही सांगत तुम्हाला. सत्य बोलेस तरी फुकासाठी जोडे आहे.